इथे आपल्याला एक अद्रक, 7 ते 8 लसूण पाकळ्या, 4 कांदे, खोबरं आणि तीळ भाजून घ्यायचे आहेत. हलका असा सोनेरी रंग येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. तीळ तव्यावर टाकले की तडतडतात, ते आपल्याला लगेच काढून घ्यायचे आहेत. आता कुकरच्या भांड्यात 3 पळ्या तेल आपल्याला टाकून घ्यायचे आहे. एका ताटलीत आपण चवीनुसार मीठ, थोडीशी हळद आणि धने पावडर घेतलेली आहे. कुकरमध्ये हे टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर बाजारातून आणलेले मटण चांगले धुवून घेऊन तेच आपण यात उकडायला टाकणार आहोत. एकदा कुकरमध्ये पळी फिरवून मटण हलवून घ्यायचे आहे. ते नीट फिरवून झाल्यानंतर आपण एक पातेलभर पाणी शेगडीच्या दुसऱ्या बाजूला आपण तापायला ठेवणार आहोत. पाणी कोमट झाल्यानंतर आपण कुकरमध्ये हे ओतून घेणार आहोत. पुन्हा एकदा आपण फिरवून घेणार आहोत पळीच्या सहाय्याने आणि कुकरचं झाकण लावून घेणार आहोत. कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या आपण काढून घेणार आहोत. 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये मटण मऊ पडते आणि खाण्यायोग्य होते. कढईत थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे. त्यानंतर चमचाभर तिखट आणि कांदा लसूण मसालाही टाकून घ्यायचा आहे. हे आपण आता परतवून घेणार आहोत. तीन ते 4 टमाट्यांची पेस्ट मिक्सरमधून काढून ती आपण आता यात टाकून घेतलेली आहे. हे पुन्हा एकदा आता आपल्याला नीट फिरवून घ्यायचे आहे. यात आपण परतवून घेतलेले वाटण यांची पेस्ट करायची आणि टाकायची आहे. सोबतच आपण अद्रक लसूणची पेस्टही करून घेतलेली होती तीही टाकून द्यायची आहे. इथे मी 2 अद्रक आणि 7 ते 8 लसूण पाकळ्यांची पेस्ट करून ती टाकलेली आहे. आता कुकर उघडून घ्यायचा आहे आणि कढईत आपल्याला हे मटण ओतून घ्यायचे आहे. दोन ते 3 मिनिटं आपण भाजी अशीच उकळून देणार आहोत. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा फिरवून घ्यायची आहे. सजावटीसाठी कोथिंबीर थोडीशी चिरून घ्यायची आणि ती वरून भाजीवर टाकून घ्यायची. इथे आपली मटणाची भाजी तयार झालेली आहे.